राज्याचे निष्क्रिय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख राजीनाम्याच्या मागणीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे आणि हा आंदोलनाचा मंडप सुरुवात धरणेपासून अन्न व पाणी त्याग उपोषणापासून चालू झाला तर तो पुतळा जाळेपर्यंतचं आंदोलन अशा प्रकारचे टप्पे आहे आंदोलन आमचे ठरलेले आहे। वस्तुस्थिती यात अशी आहे की प्राथमिक शिक्षण विभाग माध्यमिक शिक्षण विभाग या दोन शिक्षण विभागामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांनी बोगस शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करून 50 कोटीपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक अपहार करून महाराष्ट्र शासनाची बदनामी केलेली आहे। या संदर्भात राज्याचे शिक्षण मंत्र्यांना मी वारंवार बाब निदर्शनात आणून दिलेली आहे। 15 दिवसापूर्वी सोलापूरचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जैन साहेबांची समक्ष भेट घेऊन लेबर पार्टीच्या वतीने 20 मुद्दे व कागदपत्र पुराव्यानिशी आम्ही मांडणी केलेली आहे। त्यांना सांगितलेलं आहे की सोलापूर जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागामध्ये 50 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन कधीही न भरून येणारे नुकसान विद्यार्थ्यांचे आणि नवीन पिढीचे होणार आहे। त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी केलेली आहे। या संदर्भात सर्वप्रथम पहिला प्रकार हा सोलापुरामध्ये 7 शाळांना 27 शिक्षकांचे पदसेवक संचात नसताना देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आमच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्याला फिर्याद दाखल झाली। सदर बाजार पोलिसांनी त्याचा तपास चालू केला। पोलिसांना तपास कामामध्ये शिक्षण अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी मदत केली नाही। कागदपत्र दाखल करणे, जबाब देणे व पोलिसांना फाजील त्या ठिकाणी येण्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं सहकार्य न केल्यामुळे पोलिसांनी ते प्रकार निकाली काढले। अखेर नवीन फिर्याद दाखल करण्याचा विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या निजी कक्षेत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आणि 3 वर्ष झालं शिक्षण अधिकारी यांनी नव्याने फिर्याद सोलापुरात दाखल केलेली नाही। हा प्राथमिक शिक्षण विभागाचा 7 शाळेतले 27 शिक्षकांचे बोगस शिक्षकांचा हा मुद्दा आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयाप्रमाणे ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 14 शिक्षण संस्थेतले शाळेतले जे कर्मचारी होते ते यादी नावानिशीत असताना त्यांच्या ठिकाणी नवीन लोकांची नियुक्ती करून म्हणजेच बोगस लोकांची नियुक्ती करून त्या ठिकाणी शासनाची आर्थिक फसवणूक करून वैयक्तिक मान्यता दिलेली आहेत। हे डेप्युटी डायरेक्टरांच्या मीटिंगमध्ये हे आम्ही पुरावे दिलेले आणि सिद्ध झालेलं आहे। त्या ठिकाणी डेप्युटी डायरेक्टरने हे एफआयआर दाखल करायला सांगितलेलं आहे। शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या संबंधित 7 शाळा बरोबर आर्थिक संबंध निर्माण करून पोलिसात फिर्याद दिली नाही, प्रकरणावर कारवाई केलेली नाही। त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण विभागामध्ये श्री बाबर हे शिक्षण अधिकारी असताना 148 शिक्षक बोगस शिक्षकांची नेमणूक करून सोलापूर जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहेत त्यांचा शैक्षणिक नुकसान करून त्यांचं भविष्य गोठण्याचं काम या ठिकाणी बाबर यांनी केलेलं आहे। आणि अशा प्रकारे माध्यमिक शिक्षण विभाग आणि प्राथमिक शिक्षण विभाग 50 कोटीचा भ्रष्टाचार केलेले पुरावे आम्ही दिलेले आहेत आणि एसआयटीची चौकशी झालेली आहे। डेप्युटी डायरेक्टरने प्राथमिक अहवाल माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री सचिन जगताप यांना देण्याचे आदेश केलेले आहेत। त्यांनी त्या ठिकाणी 5 शिक्षण अधिकारी आणि त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा
नोटिसा काढलेल्या आहेत, परंतु आजपर्यंत त्यांनी प्राथमिक चौकशी अहवाल दिलेला नाही आणि त्या ठिकाणी आम्ही त्या चौकशीच्या संदर्भात कारवाईची माहिती विचारली असता तर ते गोपनीय असल्यामुळे देता येत नाही अशा प्रकारे त्यांचं उत्तर आहे. म्हणून हे राज्याचे शिक्षण मंत्रीच मूळ निष्क्रिय आहेत आणि त्यांच्यासारखेचे सोलापूरचे शिक्षण अधिकारी आहेत. म्हणून त्यांच्या विरुद्ध त्वरित तातडीने जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत, कारवाई होत नाहीत, निर्णय मिळत नाहीत, तोपर्यंत सोमवारी चालू झालेलं आंदोलन आमचा निर्णय होईपर्यंत राहणार आहे. आणि आज पुणे विभागामध्ये सोलापूर हा एकमेव सोलापूर जिल्हा आमच्या एका तक्रारीमध्ये 50 कोटी रुपयाचा आर्थिक अपहार त्या ठिकाणी आम्ही काढलेला आहे आणि अधिकारी वर्ग त्याला दडपण्याचं काम करीत आहेत. मी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी जे मोठे लोकप्रतिनिधी आमदार खासदार पासून जे मोठमोठे सत्ताधारी जे विरोधक आहेत अशांच्या मोठ्या संस्था आहे आणि त्यांच्या संस्थेत झालेला भ्रष्टाचार आहे त्याचा निपटारा करण्यासाठी ज्या उद्देशाने त्यांनी एसआयटीची स्थापना केली आणि त्याला खो देण्याचं काम सोलापूर जिल्हा परिषदमध्ये चालू आहे. फडणवीस साहेब, सोलापूर जिल्हा परिषदच्या बेजबाबदार कारभाराकडे तुम्ही लक्ष द्या आणि